नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्स. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 26 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. पालघरमध्ये 10 लाखांची लाच घेताना वनाधिकारी जाळ्यात. घरात 1.37 कोटींची रोकड, 58 तोळे सोनं जप्त. नाशिक मनपा आयुक्तपदी राहुल कर्डिले, भाजपाचा बडा मंत्री नाराज. आणि मोकळ्या जागेत फळबागा दाखवून पीक विम्यात हेराफेरी उघड. संभाजीनगर जिल्ह्यातील 21,000 शेतकऱ्यांचे खोटे अर्ज. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 26 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पक्षाने संगम विहारमधून हर्ष चौधरी, त्रिलोकपुरीमधून अमरदीप, उत्तम नगरमधून मुकेश शर्मा आणि बीजवासनमधून देवेंद्र सेहरावत यांना तिकीट दिले आहे. तसेच रिठाळामधून सुशांत मिश्रा, मंगोलपुरीतून हनुमान चौहान आणि मटिया महलमधून असीम अहमद यांना उमेदवारी देण्यात आली. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याऐवजी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती झाल्याने भाजपाचा एक बडा मंत्री नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या नाराजीमुळे कर्डिले यांच्या आयुक्तपदावरील नियुक्तीला अवघ्या काही तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. नैसर्गिक संकटामुळे पिकाच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी अवघ्या 1 रुपयात विम्याची सुविधा देणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत गैरप्रकार समोर आले. विम्याच्या लाभापायी गाईचा गोठा आणि मोकळ्या शेतात पीक आणि फळबागा दाखवल्याचे प्रकार घडत आहेत. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 10,000 शेतकऱ्यांनी फळबागा आणि पिके नसताना तर 11,369 शेतकऱ्यांनी अधिकचे क्षेत्र दाखवून विम्यासाठी अर्ज केल्याचे उघड झाले. यामुळे 21,383 शेतकऱ्यांच्या 5,570 हेक्टरवरील बोगस अर्ज रद्द करण्यात आले. बुधवारी कझाकस्तानमधील अक्ताऊ विमानतळावर प्रवासी विमान कोसळून झालेल्या अपघातात 38 लोकांचा जागीच मृत्यू झालाय. 29 जणांना वाचवण्यात यश आलंय. जखमी प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध आणि ड्रोन हल्ल्याची शक्यता यामुळे हे विमान इमर्जन्सी लँडिंगसाठी अझरबैजानला वळवण्यात आलं होतं. मात्र इमर्जन्सी लँडिंग करताना या विमानाला अपघात झाला. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. अमरावतीत तुषार भारतीय मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अमरावतीच्या दसरा मैदानापासून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या दौडमध्ये वेगवेगळ्या गटातून राज्यभरातून आलेल्या तब्बल 3,500 स्पर्धकांनी सहभाग नोंदवल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील जरांडी ग्रामपंचायतीने आता उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना 1,000 रुपयाचा दंड आणि रेशनचे धान्य बंद करणार असल्याचा महत्त्वपूर्ण ठराव ग्रामसभेत मंजूर केला.
गाव परिसरात CCTV बसवून उघड्यावर शौचासाठी जाणाऱ्यांची माहिती घेऊन आता त्यांना दंड करणार असल्याचा ठराव सरपंच स्वाती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. बीडच्या मसाजोग येथील सर्व गुन्हे CID कडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी दिली. सरपंच देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले असून वेगवेगळ्या मागण्या केल्या जात होत्या. मात्र आता हे प्रकरण CID कडे सोपवण्यात आले. सहायक पुलिस अधीक्षक उप विभाग केस सब जनता को बताना चाहता हूँ कि पुलिस थाना केस में रजिस्टर्ड क्राइम नंबर 637/2024 अंडर सेक्शंस 103(1), 140(1), 126(2), 118(1), 324(4), 5, 189(2), 191(2), 190 एंड 61(2) भारतीय न्याय संहिता 2023 की आगे की जांच CID को माननीय पुलिस महासंचालक मुंबई के आदेश से दिनांक 13 दिसंबर को दी गई है और पुलिस थाना केस में ही दर्ज अपराध नंबर 636/2024 अंडर सेक्शंस 333, 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 35 भारतीय न्याय संहिता 2023 विथ सेक्शंस ऑफ एट्रोसिटी एक्ट 31 RS 325A और अपराध नंबर 638/2024 अंडर सेक्शंस 308(2), 308(3), 308(4), 308(5), 35 भारतीय न्याय संहिता 2023 के तहत दर्ज अपराध भी आगे की जांच के लिए माननीय पुलिस महासंचालक मुंबई के आदेश से कल दिनांक 24 दिसंबर को CID को दे दिए गए हैं. तीनों अपराधों की जांच आगे CID करेगी. थैंक यू. मनुस्मृती ग्रंथामुळे जाती व्यवस्था अस्पृश्यता बळकट झाल्या कारणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे मनुस्मृती ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले होते. काल नाशिकच्या मनमाडमध्ये मनुस्मृती दिनानिमित्त भीमसैनिकांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनुस्मृती दहन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. जळगावात एका भरधाव डंपरने दुचाकीला धडक देऊन बालकाला चिरडल्याचा दुर्दैवी प्रकार घडलाय. ही घटना काल सायंकाळी शहरातील कालिका माता मंदिर चौकात घडली असून घटनेनंतर संतप्त जमावाने या डंपरला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मिळालेल्या माहितीनुसार मयत 9 वर्षीय चिमुकला हा जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आपल्या मामासोबत दुचाकीवर जात असताना मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योजस बराटे हा चिमुकला जागीच ठार झाला.
जनावरांच्या चाऱ्यासाठी मका कापणी करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेतकरी आणि त्याच्या मुलावर हल्ला केल्याची घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील खिर्डी साठे येथे घडली असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गणेश मोरे आणि मुलगा सज्जन हे जखमी झाले असून बिबट्याने मोरे यांच्या मुलावर हल्ला करताच परिसरातील शेतकऱ्यांनी आरडाओरड करत बिबट्याला पळवून लावले। या जखमी बापलेकावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी शेतकऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले। त्यांनी माझ्या हल्ला केला। माझ्या प्राण वाचण्यासाठी मी आधी हात लावले, मी त्याला टोचलं, त्यांनी मला टोचलं। आणि एक शेजारचा माणूस तो मी लागल्यामुळं तो लागल्यामुळं तो वाघ जंगलाच्या दिशेनं पळून गेला। लाखो रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पालघर येथील मांडवी वनक्षेत्रपाल संदीप चौरे यांच्यावर मंगळवारी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर त्यांच्या मीरा रोड येथील घराची झाडाझडती घेतली असता घरात 1,37 लाखांची रोकड आणि 28 तोळे सोने आढळून आले। तसेच त्यांच्या घरात महागडे फर्निचर आणि वस्तू आढळून आल्या। तक्रारदार यांच्या मालकीची जमीन वसईत सासूपाडा येथे असून ती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन विभागाच्या क्षेत्रात येत असल्याने ही जागा ताब्यात घेऊन वन विभागाने ती सील केली होती। हे प्रकरण मांडवी परिक्षेत्राकडे प्रलंबित होते। मात्र हे निर्बंध काढण्यासाठी वनक्षेत्रपाल चौरे यांनी लाच मागितली होती। वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।